हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला 7वा अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे आपण प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. त्याच्यानंतर नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत, त्यांनाही साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवक ज्यांच्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय आपला हा 18 दिवसाचा जो कोर्स आहे, आपला हा जो क्लास सुरू आहे, हा उत्तम पद्धतीने सुरू आहे, कुठल्याही अडथळ्याशिवाय. तर अशा सर्व कृष्ण सेवकांना मी वंदन करते आणि आपण पुढे जाऊया. आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण आज भगवद्गीतेच्या एका नवीन टप्प्यावर किंवा एका नवीन भगवद्गीतेच्या पडावावर आपण आता वळतो आहोत. म्हणजे आपण पहिल्या दिवशी आपण पाहिलेलं आहे की भगवद्गीतेचे जसे आपण 700 श्लोक पाहिले तसे भगवद्गीतेचे 3 पडाव आहेत किंवा 3 टप्पे आहेत, बरोबर. तर पहिलाच टप्पा आपला झाला कर्मयोग. आता दुसरा टप्पा आहे भक्तियोग आणि त्याच्यानंतर भक्तियोग संपल्यानंतर आपला ज्ञानयोग असणार आहे. तर भगवंतांनी सुरुवातच अशी केली, कारण की अर्जुनाने जर आपण पहिला अध्याय पाहिला असेल तर कुठेतरी एक ते युद्धभूमीवर उभे होते, क्षत्रिय म्हणून युद्ध करणं किंवा हातामध्ये शस्त्र होतं, पण त्यांनी कर्माला किंवा कुठेतरी त्यांना ते शस्त्र बाजूला सारलं होतं. आणि म्हणून भगवंतांनी जो अर्जुनाला जो रस्ता कुठेतरी भरकटला असेल किंवा एखादा शिष्य कसा आपला रस्ता चुकलेला आहे तसे त्यांनी गुरूंना शरण आलेले आहेत आणि हळूहळू ते बोट धरून पुढे जात आहेत, तसं हळूहळू अर्जुनाला त्यांनी बोट धरून ते पुढे नेता आहेत. आणि सगळ्यात पहिले भगवंतांनी काय सांगितलं, तर तू हातात शस्त्र धर. म्हणजे काय कर, तू आधी कर्म कर. आणि मग त्यांनी कर्म काय आहे
हे सांगितलं. मग नुसतं कर्म काय आहे सांगितलं का? तर कर्म सांगता सांगता कर्मयोगामध्ये आपण काय काय पाहिलं? तर कर्मयोगामध्ये आपण पाहिलं ज्ञान. ज्ञानयोगात आपण काय पाहिलं, की भगवंत कोण आहेत? कर्म करायचं. मग ते कोणासाठी करायचं? मग म्हणून भगवंतांनी स्वतःची ओळखही एका अध्यायात दिली आपल्याला. आणि म्हणजे त्याच्यानंतर मग भगवंतांनी त्यांची ओळख दिल्यानंतर ते जे तत्वज्ञान सांगता आहेत, त्या तत्वज्ञान कधी किंवा हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान कधी ह्या पृथ्वी तलावर, ह्या मृत्यू लोकावर आलं, तेही कुठेतरी सांगितलं. आणि मग हे सांगता सांगता मग ते कर्म कोणासाठी करायचं? तर भगवंतासाठी करायचं. आणि मग ते जर भगवंतासाठी करायचं असेल, तर एका जीवासाठी ते कर्माचा आपल्याला काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. म्हणजे भगवंतांनी आपल्याला कर्म संन्यास घ्यायला सांगितला. म्हणजे कर्म कर, त्याच्यानंतर ज्ञान मग कोणासाठी कर तेही सांगितलं. मग त्याच्यानंतर परत 5व्या अध्यायात सांगतायत, की कर्माचा त्याग कर. कर्म संन्यास घे. आणि मग हे झाल्यानंतर पुढे भगवंत काय सांगताहेत, की मग तुला एकरूप व्हायचं आहे. मग माझ्याशी एकरूप व्हायचं असेल, तर मग कशा पद्धतीने आपण होऊ शकतो, हे कुठेतरी आपण 6व्या अध्यायात पाहिलं. मला पटकन कोणी सांगू शकेल का, की 6व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं ते? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हं, माझा आवाज येतोय का? हरे हरे कृष्ण. कृष्ण. हां, एका वेळी एकाने बोला. हरे कृष्ण. आधी गंगाधर प्रभूजी बोला, मग प्रकाश प्रभूजी बोला. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कालच्या अध्यायामध्ये आपण योग म्हणजे काय, योग म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणं, याला योग असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर त्या अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. नंतर मनाविषयी बरीचशी माहिती दिली. मन कसं चांगलं आहे की वाईट आहे, याविषयी माहिती दिलेली आहे. तर आपण जर चांगल्या पद्धतीने मनाचा ताबा ठेवला तर आपल्याला चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यानंतर अयशस्वी योगाचं गंतव्य काय राहील याबाबत कळवलेलं आहे, की त्याच्यामध्ये सांगितलंय किंवा त्याची जर हे झाली, मध्ये जर हे झालं, व्यत्यय आला, अडथळा आला. व्यत्यय आला आणि त्याचा मृत्यू झाला किंवा पुढे त्याला ते कंटिन्यू करता आले नाही सेवा, मध्येच त्यांची साधनामध्ये त्यांनी बंद पडली काही बंद मार्गाने पडली, किंवा तर हां. त्यांना पुढे एक धार्मिक कुटुंबात किंवा उच्च शिक्षित कुटुंबात किंवा श्रीमंत कुटुंबात पुन्हा जन्म मिळेल आणि त्याची सेवा पुढे जिथपर्यंत म्हणजे अडकलेली होती त्याच्यापासून पुढे त्याला ती करता येईल. त्याच्यानंतर योगाची शिडी बाबत माहिती दिली. तर योगामध्ये सर्वोच्च योग म्हणजे भक्ती योग असा त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर परत युगनिहाय योग पद्धती काय होती, म्हणजे युगनिहाय म्हणजे याचं परमेश्वराचं साध्य करण्याचं म्हणजे काय मानक होतं हे दिलेलं आहे. सत्ययुगात तपश्चर्या होती, त्रेतायुगात यज्ञ होते, द्वापारयुगात मंदिराची पूजा आणि कलियुगात आता नामजप असं त्यांनी सांगितलंय. तर नामजपाबाबत बरेचसे श्रीमद भागवत मधले संदर्भ वगैरे देण्यात आलेले आहेत. आणि कलियुगासाठी नाम जपाशिवाय दुसरं तारणहार पर्यायी नाही. नाही, हा, असं त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि नाम जपाविषयी सविस्तर माहिती मिळालेली आहे. नाम जपाचे फायदे काय आहेत ते म्हणजे काल सांगितले. हो, समजवण्यात आलेले आहेत. हो, हो. जप अशा कसा प्रकारे करावा? हं, हो हो हं. या पद्धतीने काल माहिती मिळाली. खूप छान प्रभूजी, खूप छान. प्रकाश प्रभूजी, हरे कृष्ण. आता दादानी, हॅलो, आवाज येतोय? हो, हो. येतोय. बोला, बोला. आवाज हो, हो. बोला, आवाज बोला. येतोय? हो. हा, आता जे दादानी सांगितलं तेच आहे. व्यवस्थित सांगितलं त्यांनी. आपण सगळं अष्टांग योगाच्या पायऱ्या वगैरे बघितल्या. आणखीन योग म्हणजे काय बघितलं. आणखीन अष्टांग योगाच्या पायऱ्या बघितल्या. वास्तविक पाहता आता हे जे प्रॅक्टिकल जग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे
अष्टांग योगाच्या या पायऱ्या आहेत या आपल्याला पार करता येणं शक्य नाही आणि जो गृहस्थाश्रमी आहे त्याला पण ते अशक्यच आहे. पण मग आता असं असताना आपण ते कार्य आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही. तर मग हे पूर्ण करू शकत नाही तर मग जे आपण कार्य करतो त्याचं आपल्याला फळ मिळणार की नाही? तर निश्चितच त्याचं फळ जे काही आपण करतो, चांगली कर्म करतो, तर त्याचं फळ आपल्याला मिळणार. आणखीन याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असा आहे तो भक्ती योग आहे. आणखीन जो आपल्या कर्मफळांवरती आसक्त न राहता कर्तव्य म्हणून आपलं कर्म करतो, तोच वास्तविक संन्यासी. असं हे या संयोग योग याच्यामध्ये अध्याय 6 मध्ये सांगितलंय त्यांनी. खूप छान. कालचा आपला ध्यान योग होता आणि ध्यान योगामध्ये म्हणजे दोन्ही प्रभूजींनी इतका तो 6वा अध्याय अगदी डोळ्यासमोरून गेला. मला वेगळं बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आहे. तर कालच्या अध्यायामध्ये आपल्याला ध्यान योग म्हणजे ध्यानाद्वारे भगवंताशी अनुसंधान साधणे. म्हणजे कुठेतरी भगवंतांनी कर्मयोगामध्ये आधी कर्मद्वारे भगवंतांची योग म्हणजे काय तर भगवंताशी अनुसंधान साधणे. मग कुठल्या पद्धतीने मग त्यांनी आधी आपलं जे कर्म जे आहे की सुरुवात कशी करायची तर तुमच्या कर्मापासून करा, छोट्या छोट्या गोष्टींपासून करा आणि मग नंतर भगवंत ध्यान योगाकडे वळलेले आहेत. पण जेव्हा ध्यान योग सांगत असताना कालच्याच अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दिव्य युगामध्ये 4 युग आहेत बरोबर आणि मग प्रत्येक युगाचा एक वेगळं असं कर्म आहे किंवा वेगळं असं परिमाण आहे, वेगळं असं कर्तव्य आहे आणि म्हणून मग आपल्याला कलियुगामध्ये काय सांगितलेलं आहे एकदम सोपा मार्ग म्हणजे नामजप आणि नामजपाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. नामजपाशिवाय आपल्याकडे कुठलाही तारणहार नाही. कलियुगामध्ये फक्त हे आणि हेच शक्य आहे कारण की वर्षानुवर्ष आपण तपश्चर्या 1000 वर्ष, लाखो वर्षापूर्वीचे ऋषीमुनी तपश्चर्या करू शकत होते. पण आपली आयुर्मर्यादा आता किती राहिली आहे? 100 सुद्धा गाठत नाही. 80, 50, 60 प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि मग याच्यामध्ये आपण किती तपश्चर्या करणार? गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम म्हणजे वेगवेगळे आपले आश्रम सगळं जगत आपण कधी करणार? आणि म्हणून भगवंतांनी ह्या सगळ्या गोष्टीची आधीच कुठेतरी कल्पना असल्यासारखं त्यांनी आपल्याला खूप सोपं आणि खूप छान मार्ग दिलेला आहे, की तुम्ही घरी बसून आहात तिथे बसून तुम्ही भगवंताच्या नामाचा जप करा. आणि हेच आपण आता पुढे बघूया, की मग कालच्या अध्यायात आपण प्रत्येक भगवद्गीतेचं तर आपण पाहिलं असेल, की प्रत्येक अध्यायाचा कुठेतरी शेवट असतो आणि मग पुढे सुरुवात असते. म्हणजे ती साखळी कशी असते तसा हा एक अध्याय हा एकामध्ये एक गुंतत गेलेला आहे. कालच्या अध्यायाचा जर आपण शेवटचा श्लोक पाहिला तर योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांत परात्मना श्रद्धां वां भजते यो मास मे युक्तमतो मतः. मग आता याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की सगळ्यात सर्वश्रेष्ठ असा जर कोणी असेल जो श्रद्धावान आहे, भाव फक्त महत्वाचाच, भाव भक्तीने जो माझी पूजा अर्चा मला पूर्णपणे मतपरायण झालेला आहे, मला पूर्णपणे शरण आलेला आहे, तर असा जो कोणी आहे तो सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे. मग योगी म्हणजे नेमकं काय? मग आता कुठेतरी असं भगवंत सांगत असताना आपण त्या पुढच्या टप्प्यावर आता आपण जातो आहोत म्हणजे आपण भक्ती योग किंवा आपण दुसऱ्या पडावावर आपण जात आहोत. मग आजच्या अध्यायामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की सर्वश्रेष्ठ जो आहे, जो भावपूर्ण आहे, भगवंताला शरण गेलेला आहे. मग म्हणजे नेमकं काय? मग आपल्याला भक्ती म्हणजे काय? भगवंताशी आपल्याला अनुसंधान जर साधायचं असेल तर म्हणजे नेमके काय काय टप्पे आहेत? कसं साधायचं? कसं भगवंताची पूजा अर्चा करायची? कसं मन लावून करायचं? सगळं संयमित करून आपला आत्मा, आपले इंद्रिय, आपले मन, आपली बुद्धी, मनामध्ये कुठलाही विचार न ठेवता हे कसं करायचं? तर हे आपल्याला या भक्ती योगामध्ये शिकायचं आहे. त्याचा आपला जो अध्याय आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कृष्णाबद्दलच्या ज्ञानाचा महिमा. भगवान कृष्णाच्या शक्तींचे ज्ञान
भगवान श्रीकृष्णाला शरण जाणे, देवपूजा आणि व्यक्तित्ववाद आणि भ्रमातून भक्तीकडे. म्हणजे थोडक्यात आपल्याला आजच्या अध्यायात काय शिकायचं आहे? ज्ञान आणि विज्ञान. म्हणजे ज्ञानाद्वारे आणि विज्ञानाद्वारे भगवंताशी आपण कसं अनुसंधान साधू शकतो, हे आपल्याला आजच्या अध्यायात बघायचं आहे. की विज्ञान आपल्याला माहिती आहे, कारण की आपण विज्ञान युगात जगतो आहोत. तर मग ज्ञान काय आहे? त्या विज्ञानाच्या पलीकडे, त्या विज्ञानाच्या मागे दडलेलं जे ज्ञान काय आहे, ते आपल्याला आजच्या अध्यायामध्ये बघायचं आहे. हरे कृष्ण माताजी. वैशाली माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युज्यन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञानसि तच्छृणु. हरे कृष्ण. माताजी वाचायचंय हरे की वाचणार? कृष्ण. धनश्री माताजी मगाशी म्हणाल्या होत्या हो. ना, मी वाचते म्हणून. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत आपल्याला सांगत आहेत की माझ्या म्हणजे आता इथून पुढे जे आपले अध्याय आहेत ना, म्हणजे भक्ती योगातले, तुम्ही प्रत्येक अध्यायाची जर सुरुवात जर कुठे पाहिली किंवा अनेक श्लोकांमध्ये तच्छृणु, पार्था तू मला आता ऐक, अर्जुना तू मला ऐकताच शृणू, आता ऐक, आता ऐक मी काय सांगतो आहे ते, असं कुठेतरी भगवंत सांगता आहेत. आणि मग पुढे म्हणता आहेत की काल आपण भगवंतांनी योगाभ्यासाबद्दल सांगितलं हो की नाही. मग योगाभ्यासाद्वारे मग जे आपण जे काल एक एक पायरी पाहिली की टप्पा पाहिला, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, त्याच्यानंतर ध्यान योग आहे आणि मग सगळ्यात शेवटी कुठला आहे तर तो भक्ती योग आहे. मग भक्ती म्हणजे कुठल्याही आपण जे काही करतो आहोत, जी साधना करतो आहोत, जो काही नाम जप करतो आहोत, तर त्याचं आपल्याला लक्ष्य काय पाहिजे, की आपलं फायनल गोल किंवा फायनल टार्गेट काय असलं पाहिजे, तर भगवान श्रीकृष्ण, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तो मार्ग, तो रस्ता शोधत 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 पुढे जायचं आहे. आणि ह्याच म्हणजे आपण जे काही भक्तिभावाने जे काही करतो आहोत, तर ते त्याचा आपल्याला शेवट किंवा त्याचा पर्यावसन काय असलं पाहिजे, तर आपल्याला त्या आपल्यामध्ये स्थित असलेल्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन घेणं किंवा त्याच्याशी अनुसंधान साधणं, हे आपल्याला करायचं आहे. आणि मग तेच कुठेतरी भगवंत सांगत आहेत. आपण आपल्याला प्रभुपाद यांनी 16 अक्षरी मंत्र दिलेला आहे. हे सांगता सांगता मी तुम्हाला सांगते, मला एकदम आठवलं म्हणून. हरे कृष्ण हा महामंत्र म्हणतो. त्या मंत्राचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? आज आपल्याकडे भक्तियोग सुरू होतो आहे, तर त्याच्या सुरुवातीलाच मी हा अर्थ सांगते की राधा जी आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण म्हणजे आपण जी भगवंताची अंतरंग शक्ती जी आहे, जिला आल्हादिनी शक्ती असं सुद्धा म्हणतो, तर त्यांना आपण कुठेतरी आवाहन करतो आहोत की मला सतत कोणाच्या चरणांशी, कोणाच्या सेवेशी राहू दे, की जे कृष्ण म्हणजे कोण, की जे सर्वाकर्षण, सगळ्यांना आकर्षित करून घेणारे असे कृष्ण. आणि राम म्हणजे कोण, तर जो चिरानंद आहे, सच्चिदानंद असं जे स्वरूप आहे, की जो आनंद आहे ते आनंदमयी स्वरूप किंवा तो आनंदाचा स्त्रोत जो आपण म्हणू शकतो की नाही, ते म्हणजे राम. आणि म्हणून हे हे त्यांना तुम्ही कृष्ण म्हणा, त्यांना तुम्ही राम म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण त्यांच्या चरणाशी, त्या कमल चरणांशी मला सतत असू दे. आणि हेच आपण कुठेतरी मागत असतो त्या 16 अक्षरी महामंत्राद्वारे. हरे कृष्ण. आपला माईक सगळ्यांनी सांभाळा. आणि मग आता इथे भगवंत सांगतायत की पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे तू माझ्यावर आसक्त होऊन मला जाणू शकशील. म्हणजे नेमकं काय ते आपण आता बघूया. हरे कृष्ण माताजी. धनश्री माताजी.
हरे कृष्ण. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे शिकवेन. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत सांगत आहेत की मी तुला आता सर्व ज्ञान देतो आहोत. मग याच्यामध्ये आपल्याला आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की आपण भगवंताचे 3 स्वरूप किंवा 3 रूप आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे भगवंताचा जो एनर्जीचा स्रोत आहे तो त्या ऊर्जेचा स्रोत आहे असं भगवंताचं ब्रह्मन स्वरूप पाहिलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर आपण त्या आधी झाडाचं उदाहरण पाहिलं होतं. एक क्षितिज दिसतं आहे आणि नंतर जसं जसं जवळ जसं झाड दिसतंय, झाडावर बसलेला पक्षी दिसतो आहे. तर ते ऊर्जेचं स्रोत म्हणजे ब्रह्मन. त्याच्यानंतर भगवंताचं परमात्मा स्वरूप आणि मग त्या भगवंताचं भगवान स्वरूप जे आहे, जे सच्चिदानंद स्वरूप जे आहे, की असं जे रूप आपण असे हे भगवंताचे आपण 3 प्रकार आपण पाहिले आहेत. एकच मिनिट काय झालं? माझा आवाज येतोय का? माझा इथं नेट ना हे रिकनेक्टिंग दाखवतोय. हरे कृष्ण. आवाज येतोय ना माझा? हरे हो, कृष्ण. येतोय. होय. येतोय. ओके. ठीक आहे. आणि जेव्हा आपण ज्ञान योगाद्वारे किंवा कर्मयोगाद्वारे आपण भगवंतांचं ते ऊर्जेचं स्वरूप किंवा जे ब्रह्मन जे आहे हे स्वरूप आपण जाणू शकतो. ध्यान योगाद्वारे किंवा अष्टांग योगाद्वारे आपण भगवंताचं जे परमात्मा स्वरूप आहे म्हणजे आपल्यामध्ये स्थित असलेला जो क्षीरोदक्षाय विष्णू जो आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, जे चतुर्भुज रूप जो आहे, तर त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता, तुम्ही ध्यान करत आहात, प्राणायाम म्हणजे संपूर्ण आता अष्टांग योगाचे जे 8 नियम आहेत ते सांभाळून, ते सगळे पाळून जेव्हा आपण हळूहळू पुढे जातो, तेव्हा आपल्याला भगवंताचं ते परमात्मा स्वरूप जे आहे त्याचं कुठेतरी आपल्याला त्याला दर्शन होणं किंवा ते त्या रूपापर्यंत पोहोचणं म्हणजे त्याला आपण आत्मसाक्षात्कार असं म्हणतो. तर हे जे भगवंताचा सत आणि चित हे जे स्वरूप आपल्याला दिसतं आहे, तर हे अष्टांग योगाद्वारे किंवा ध्यान योगाद्वारे शक्य आहे. आणि भगवंताचा भगवान सच्चित आनंद हे स्वरूप जे आहे ते आपल्याला केवळ आणि केवळ अनन्य भक्ती योगाद्वारे आपण जाणू शकतो. आणि जेव्हा त्या अनन्य भक्ती योगाद्वारे आपल्याला आपला मुक्तीचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो किंवा आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळे टप्पे आपल्याला पार पडावे लागतात. आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडे 9 प्रकार आहेत. ज्याला आपण नवविधा भक्ती असं सुद्धा म्हणतो. मग नवविधा भक्ती तुम्ही शब्द ऐकून माहिती असतील तर त्याच्यामध्ये आहे की मी आधी सांगितलं होतं का? मला आता आठवत नाहीये. श्रवणम, कीर्तनम, त्याच्यानंतरम स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. हे नवविधा भक्तीचे 9 प्रकार आहेत. आणि ह्या 9 प्रकार तुम्ही कुठल्याही प्रकाराने जा, तुम्ही कुठलाही भगवंताची भक्ती करायची आहे आणि तुम्हाला त्या भगवंताच्या अनन्य जी भक्ती मार्ग आहे किंवा अनन्य भक्ती योग आहे तो आपल्याला 12व्या अध्यायात शिकायचा आहे. आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे. तर ते आपल्याला आणि मग याची सुरुवात कुठेतरी आजपासून आपल्याकडे करता आहेत आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी तुला प्रत्यक्ष ज्ञान जे आहे आणि दिव्य ज्ञान आहे. ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी मी तुला सांगतो आहोत आणि याच्या पलीकडे नंतर तुला काहीही शिल्लक राहणार नाही असं कुठेतरी भगवंत सांगत आहेत. आणि मग पुढे म्हणता आहेत हरे कृष्ण माताजी. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपल्याला इथे भगवंत सांगत आहेत की सहस्रावधी मनुष्यांपैकी तुम्हाला एक शेजारी उदाहरण आहे, खूप उत्तम उदाहरण आहे. इथे आपल्याला मॅरेथॉन माहिती आहे, दरवर्षी हिवाळ्यामध्ये मॅरेथॉन असते आणि मॅरेथॉन जेव्हा डिक्लेअर होते तेव्हा लाखोनी रजिस्ट्रेशन होतात आणि
म्हणजे आपण बातम्यांमध्ये पेपरमध्ये सुद्धा वाचतो किंवा ऐकतो आणि मग हे लाखोनी रजिस्ट्रेशन होतात आणि मग ऍक्च्युअली जेव्हा मॅरेथॉनचा दिवस येतो तेव्हा किती त्यातले अर्धे गळलेले असतात. त्याच्यानंतर त्याचे टप्पे असतात म्हणजे कितीतरी 50 किलोमीटर्स, 100 किलोमीटर्स, 10 किलोमीटर्स, 15 किलोमीटर असं त्यांचा तो काहीतरी एक फायनल म्हणजे एक गोल असतो किंवा एक टार्गेट असतं की एवढं तुम्हाला धावायचं आहे. मग सुरुवात म्हणजे अगदी जेव्हा जेव्हा सुरुवातीला की धावायला म्हणजे रजिस्ट्रेशन पैकी 50% गळलेले असतात. त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल जेव्हा धावायला सुरुवात होते किंवा चालायला सुरुवात होते तेव्हा अगदी ते पुढे 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 जाईपर्यंत अजून त्यातले 10%, 5%, 25, 30 असे गळत 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 अगदी फायनल जेव्हा असतं की तुम्ही फायनल त्यांचा जो बॉर्डर लाईन असते तिथपर्यंत अगदी म्हणजे लाखोंमधले अगदी बोटावर मोजण्या इतके तेवढेच फक्त ते सगळे जे स्पर्धक आहेत ते उरतात आणि त्यातला एकच कोणीतरी ती बॉर्डर रेषा जी असते ती पार करतो आणि मॅरेथॉनचा विनर होतो. हो की नाही? हे आपण दरवर्षी बघतो दरवर्षी. तसंच आपण हा भक्ती योगामध्ये म्हणू शकतो किंवा अष्टांग योगामध्ये म्हणू शकतो की अनेक लोक आपल्याकडे आता सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल तर योग हा शब्द राहिलेलाच नाही. आता योगा म्हणतात लोक. योगा. मग त्या योगामध्ये काही ठिकाणी तुम्हाला शारीरिक व्यायाम शिकवले जातात. काही ठिकाणी तुम्हाला प्राणायाम वगैरे सुद्धा शिकवलं जातं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपलं हे काय असतं, गोल काय असतं की आपलं शरीर सुदृढ राहणे. याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही प्राणायाम करता आहात, तेव्हा तुम्ही श्वासोश्वासाचे व्यायाम करता आहात, श्वास केंद्रित करताय आणि आपली एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करता आहात, तेव्हा आपण काय असतं की भौतिक सुख, भौतिक शांती हे आपलं गोल असतं. हो की नाही? की मला शांत मिळायला पाहिजे. मला म्हणजे कुठल्या तरी आनंदाच्या शोधात असतो, कुठल्या तरी शांतीच्या शोधात असतो. पण ती शांती माहित नाही, तो आनंद माहित नाही. फक्त काहीतरी मला आणि म्हणून आपण कुठल्यातरी एक तर कुठल्यातरी गार्डनमध्ये असतं किंवा कुठलातरी योगा वर्ग आपण जॉइन करतो. मग तो ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, बऱ्याच ठिकाणी असतं की नाही. आणि मग प्रत्येक जण असं म्हणतात, काही ठिकाणी तर चक्क शारीरिक कवायती शिकवल्या जातात. पण काही ठिकाणी जिथे प्राणायाम शिकवला जातो, जिथे कॉन्सन्ट्रेशन करायला शिकवलं जातं, मेडिटेशन शिकवलं जातं, तिथे सुद्धा फायनल आपला गोल काय असतो की आपलं भौतिक जगामध्ये भौतिक सुख मिळवण्यासाठी किंवा भौतिक शांती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न. पण इथे भगवंत काय सांगता आहेत की तू मला तत्वतः जाणायचं असेल तर तू सगळ्यात आधी मला शरण ये आणि मला जाणण्याचा प्रयत्न कर. म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता आहात, जेव्हा तुम्ही प्राणायाम करता आहात, तुम्ही एकाग्र चित्त करता आहात, तर तुम्हाला कुठे जायचं आहे? तुम्हाला जर आपण तो म्हणजे आपला फायनल डेस्टिनेशन, फायनल गोल आपल्याला माहिती असला पाहिजे. आपल्या मनुष्य जन्माचा हेतू आपल्याला माहिती पाहिजे आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्णापर्यंत जाऊन पोहोचणं किंवा आपल्या ह्या जीवाचा आपल्याला किंवा आपल्या ह्या आत्म्याचा उद्धार करणं किंवा त्याला मुक्तीपर्यंत नेणं. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या आपण ह्या प्रवृत्ती म्हणजे आपण ह्या भौतिक जगाकडून निवृत्तीकडे म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे तर मुक्ती मार्गाकडे जायचं आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की हे यातला एकच मनुष्य जो आहे, हे जे लाखो रजिस्ट्रेशन केलेले असतात आणि त्यातला एकच जो आहे तो मॅरेथॉन विनर असतो. तशाच पद्धतीने 900 900 900 रोज हजारो लोक तयार होतात. कुठेतरी भगवद्गीतेचा ऑनलाईन क्लास असतायत. आता अधिक महिना आहे तर कुठेतरी काहीतरी कुठल्या मंदिरामध्ये काहीतरी असतं, त्या पेपरमध्ये काहीतरी छान आलेलं असतं, व्हॉट्सअपवर कुठेतरी छान लेख आलेला आहे, तो वाचणार किंवा एखादा व्हिडिओ ऐकणार आणि मग कुठेतरी सुरुवात होणार आणि मग परत काय म्हणतात ना ते नव्याचे 9 दिवस परत ये रे माझ्या मागल्या, परत आपल्या त्या भौतिक सुखामध्ये रममाण होणार. तर असे अनेक लोक आहेत, जसे ते मॅरेथॉनमध्ये लोक गळून पडतात, तसे अनेक सहस्राब्दी मनुष्यांमधला एखादाच जो असतो तो पुढपर्यंत जातो आणि जो मला तत्वतः जाणतो, असं कुठेतरी भगवंत म्हणत आहेत. कारण की आपण बघा दुसऱ्याच अध्यायामध्ये श्रेय आणि प्रेय ह्या 2 संज्ञा शिकलो होतो की जो तत्वतः हा जो प्रवास जो आहे हा सोपा नाही आहे. सुरुवातीला खूप कष्टदायक आहे.
बापरे 4 वाजता उठा, मग परत ते नामजप करा, परत 16 माळा, 1 माळ पण नाही करायची आहे आणि पहाटे कोण उठेल? किती किती त्रासदायक, हो की नाही? आणि सुरुवातीला हा प्रवास जो आहे तो परत कष्टी प्रवास आहे. परत मनामध्ये कुठलाही विचार नाही आणायचा, मनांना संयमन, इंद्रियांना संयमन, आहाराला संयमन, म्हणजे किती किती ते सगळं. आणि म्हणून हे जे श्रेयस्कर काय आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीला त्रास आहे, पण नंतर आनंद आहे. पण तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे. आणि याच्यातला एकच कोणीतरी असतो, असं कुठेतरी भगवंत सांगता आहेत. आपण पटकन पुढे जाऊया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपला हा ज्ञान आणि विज्ञान योग आहे ना, मग विज्ञानामागचं ज्ञानही भगवंत सांगता आहेत. आता बघा की आपल्याला आतापर्यंत आपण भगवंत आता सांगता आहेत की त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे की मी कसा चराचरात वसलेलो आहे किंवा जो आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतो किंवा कसं आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यात पहिलाच आपल्याला इथे भगवंत सांगता आहेत पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश. म्हणजे काय? पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश हे 5 काय आहेत? पंचमहाभूत, ज्यांनी आपलं स्थूल शरीर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मन, बुद्धी, अहंकार हे काय आहे? ह्या 3 गोष्टींमुळे आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. म्हणजे आपलं हा जो देह दिलेला आहे, हा सुद्धा भगवंताच्या शक्तीचा विस्तार आहे. की हे जे 8 ज्या प्राकृतिक शक्ती आहेत ते मिळून आपल्याला हे शरीररूपी यंत्र आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे क्रिया करण्यासाठी, कार्य करण्यासाठी, कर्म करण्यासाठी. आणि हे भगवंत सांगता आहेत की चराचरामध्ये भगवंत कसे बसलेले आहेत. आणि मग पुढे आपण बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत सांगत आहेत, आत्ताच आपण पाहिलं की भगवान आपलं हे जे स्थूल शरीर जे आहे आणि जे सूक्ष्म शरीर जे आहे किंवा हा जो आपण शरीररूपी यंत्र आपल्याला मिळालेलं आहे, हे भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे. आणि ती जे 8 प्राकृतिक शक्ती ज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला हे शरीररूपी यंत्र मिळालेलं आहे. मग हे जे आपलं शरीर जे आहे, हो की नाही, आणि ते शरीर जे जिथे भोग घेतो आहे किंवा ते भोगण्यासाठी आपल्यामध्ये एक आत्मा स्थित आहे की जो त्याला चेतना देण्याचं काम करतो आहे, बरोबर. आणि आपलं हे जे शरीर जिथे आपण कर्म करण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी अशी एक प्रकृती आहे जी कनिष्ठ भौतिक प्रकृती आहे, जिला आपण, हो की नाही, आणि त्याच्या पलीकडे अजून एक श्रेष्ठ अशी प्रकृती आहे जी आहे पराप्रकृती. आपण एका अपरा प्रकृतीमध्ये आहोत आणि जिथे आपण भौतिक सुखाचा आनंद घेत आहोत आणि आपल्याला असं वाटत आहे की याच्या पलीकडे दुसरं कुठलंही जग नाही आणि हेच हेच सुख उपभोगायचं आणि हेच शाश्वत असं आहे हा आपला. आणि म्हणून आपण आपल्या इंद्रियांचा उपभोग घेतो आहे की ह्या प्रकृतीमध्ये जे अनेक त्या निसर्गाचे म्हणजे जो त्या भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचा, त्या सगळ्या साधनांचा जो भगवंतांनीच उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा आपण उपभोग घेण्यात रममाण असतो. आणि म्हणून एखादा जीव जो कनिष्ठ भौतिक प्रकृतीमध्ये उपभोग घेण्यामध्ये त्याला सुख वाटत असतं, पण त्याच्या पलीकडेही एक श्रेष्ठ अशी प्रकृती आहे जी तिला पराप्रकृती असं म्हणतात. आणि ज्याच्यापासून म्हणजे प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जिथे आपल्याला उपभोग घेण्यासाठी भौतिक प्रकृती आहे, कनिष्ठ प्रकृती आहे, आणि जेव्हा आपला उद्धार होतो, जेव्हा आपली मुक्ती होते, तेव्हा आपण ह्या कनिष्ठ प्रकृतीमधून त्या श्रेष्ठ अशा अपरा प्रकृतीकडे म्हणजे आपल्या अपरापासून पराकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. सर्व सृष्टी प्राणी मात्रांचा उगम या दोन्ही शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग सर्व आता इथे भगवंत सांगताहेत की ह्या सर्व शक्ती ज्या आहेत आपल्या अवतीभोवती, हे जे सगळं, ही सृष्टी जी आहे, ही प्रकृती जी आहे, ही कोणापासून उत्पन्न होती आहे? तर भगवंताच्या अंतरंगा शक्तीपासून तिचा विस्तार होतो आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या म्हणजे ही जी प्रकृती जी आहे, आपल्याला माहिती आहे की भगवंता महाविष्णूंच्या श्वासोश्वासापासून हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्थित किंवा त्या ब्रह्मांडाचा आपण आत्मा म्हणू शकतो, तिथे कोण आहेत? खाली गर्भोदक्षाय विष्णू आहेत. गर्भोदक्षाय विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते आणि ब्रह्मदेव हे प्रथम सजीव आहेत कुठल्याही ब्रह्मांडाचे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या सजीवांचा, बाकीच्या प्रजातींचा आपण म्हणू शकतो, किंवा आपण ज्याला आपण किती 84 लक्ष योनी ज्या म्हणतो की त्यांचा विस्तार झालेला आहे, हो की नाही? संपूर्ण ब्रह्मांडाचा जो विस्तार झालेला आहे तो कोणापासून झाला आहे? पुढे ब्रह्मदेवांपासून झालेला आहे. तर ही जी सृष्टीची निर्मिती आहे, आणि आपण पाहिलेलं आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे जो कल्प जो आहे, आणि जेव्हा रात्र दिवस उगवतो तेव्हा सृष्टीचा विस्तार होतो, आणि जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपूर्ण रात्र होते तेव्हा या सृष्टीचा प्रलय होतो. म्हणजे ही सृष्टीची निर्मिती सुद्धा माझ्याच इच्छेने आहे, माझ्या म्हणजे भगवंताच्या इच्छेने आहे, किंवा मीच करतो आहे. आणि या सृष्टीचा प्रलय सुद्धा मीच घडवतो आहे, असं कुठेतरी सांगता आहेत. म्हणजे ह्या सृष्टीचे जे दोन्ही अंग जे आहेत, एक भौतिक अंग आहे, एक आध्यात्मिक अंग आहे, एक शाश्वत अंग आहे, एक अशाश्वत अंग आहे, हो की नाही? तर हे दोन्हीही मीच आहे असं कुठेतरी भगवंत सांगता आहेत. आणि मग पुढे म्हणता आहेत, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपलं हे जे ब्रह्मांड आहे, तर आता तुम्ही बघा की आपल्या हे सगळे ग्रहमंडळ आहे, किंवा आपलं हे युनिवर्स, किंवा हे आपण आपलं हे जे विश्व जे आहे, तर त्याला बघा सगळे एका कक्षेमध्ये स्थित आहेत. असं कुठे होतं आहे का की त्यांनी आपली कक्षा सोडलेली आहे, किंवा असं कधी झालं आहे का की आज सूर्य उगवलाच नाही, किंवा आज चंद्र उगवला नाही, किंवा मावळलाच नाही? असं काहीही होत नाही. प्रत्येक जण त्या कक्षेमध्ये स्थित आहे आणि आपापल्या पद्धतीने त्यांचं जे काही स्वतःभोवती फिरणं, सूर्याचं काम आहे की प्रकाश देणं, तर हे सगळं जे आहे हे व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे. त्यांचं कार्य व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे. ते कशामुळे? कारण त्या प्रत्येकामध्ये एक शक्ती आहे. भगवंतांचाच तो विस्तार असल्यामुळे एक भगवंतांचीच तिथे संकर्षण शक्ती आहे, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण, आपल्या पृथ्वीमध्ये आहे की नाही गुरुत्वाकर्षण शक्ती, प्रत्येक ग्रहामध्ये एक शक्ती आहे. आणि त्यामुळे ती त्या ग्रहाला तिथेच त्या कक्षेमध्ये अशी ती प्रॉपर तिथे ठेवती आहे. म्हणजे इथे म्हणून इथे भगवंतांनी उदाहरण दिलेलं आहे, मोत्यांची सर असते. बघा आपल्याला गळ्यामध्ये जेव्हा मोत्यांची सर घालतो, किंवा आपल्याला कुठल्याही देवाला एका मोत्यांची आपण माळ घालतो, देवाच्या फोटोला म्हणा, तर आपल्याला फक्त ते वरचे मोती दिसत असतात. पण त्या मोत्यांना आतमध्ये जोडणारा एक धागा असतो. तो धागा किंवा दोरा दिसतो का आपल्याला? नाही दिसत. पण तो धागा तुटला तर ते मोती विखरून जातील. पण तो धागा असल्यामुळे ती एकसंध अशी मोत्यांची माळ तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने आपलं हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, आपलं हे जे विश्व जे आहे, ह्या सगळ्या ह्या ग्रहमंडळ म्हणू शकतो, ह्या ज्या, तर हे सगळं एका दोऱ्यात ओल्याप्रमाणे, तो दोरा म्हणजे काय आहे तर ती भगवंताची शक्ती आहे. आणि त्या शक्तीद्वारे ते एकाच त्यांच्या कक्षेमध्ये स्थित आहेत, की कधीच की याने याची कक्षा सोडली त्याने त्याचे, असं होत नाही. आणि एक मिनिट, काय झालं? आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत काय सांगत आहेत की पाण्यातील रस मी आहे. बघा आपल्याला तहान लागते. तर बघा आपल्याला खूप तहान लागली किंवा कुठून बाहेरून आलं, उन्हातनं बाहेरनं आलं किंवा कुठूनही, तर आपण काय पितो? पाणी पितो, चहा पितो, रस पितो, सरबत पितो, कोल्ड्रिंक्स पितो. काय घेतो आपण? हरे कृष्ण. पाणी पितो. पाणी पितो की नाही? पाणी पिल्यानंतर आपल्याला एक आपली जी क्षुधा तृप्ती आपण म्हणतो, की आपल्याला ती तहान लागलेली असते, ती शमवण्याचं काम ते पाणी करतं. पाणी पिल्यामुळे काय होतं? सरबत तर गोड पाणी आहे, म्हणजे त्याला चव आहे. सगळ्या गोष्टींना चव आहे की नाही? आता मी जे सांगितलं ते चहा, कॉफी, कोल्ड्रिंक सगळ्या गोष्टीला एक वेगवेगळी चव आहे. पण मग आपण पाणीच का घेतो? कारण त्या पाण्यामध्ये भगवंताची शक्ती आहे, तिथे भगवंत स्थित आहे. त्यामुळे आपल्याला जी तहान लागलेली आहे, आपल्याला जी क्षुधा लागलेली आहे, त्याचं शमवण्याचं काम जे आहे ते तिथे भगवंत करत असतात. आणि म्हणून आपल्याला पाण्यातील रस मी आहे असं इथे भगवंत सांगत आहेत. पाण्याला एक वेगळी छान चव असते बघा, स्वतःचीच अशी एक चव असते, गोडसर अशी चव असते, कारण त्या रसामध्ये त्या ह्याच्यामध्ये भगवंत स्थित आहे. त्याच्यानंतर इथे भगवंत सांगत आहेत शशी प्रभास्मी शशी सूर्य, म्हणजे शशी म्हणजे चंद्र आणि सूर्याची प्रभा किंवा त्यांच्यातला जो प्रभा म्हणजे प्रकाश, तो जो प्रकाश जो उत्सर्जित होतो आहे, त्यांच्याकडून जो उत्सर्जित होतो आहे तो प्रकाश म्हणजे मी आहे. तिथे माझी शक्ती आहे, माझ्या शक्तीद्वारे ते प्रकाश उत्सर्जित करू शकत आहेत. त्या पाणी ज्याला आपण H2O म्हणतो, त्या पाण्यामधल्या त्या भगवंत तिथे स्थित आहे, म्हणून त्या पाण्याला एक चव आहे आणि म्हणून आपली तहान शमवली जाते. त्याच्यानंतर वैदिक मंत्रामधला ओंकार मी आहे. ओंकार, ओम या शब्दाचा अर्थ आपण 17व्या अध्यायात बघणार आहोत. तर उम ह्या ओंकारामध्ये मी आहे, तिथे भगवंत स्थित आहे. आकाशामधील शब्द म्हणजे आपल्याला आकाशामध्ये, आकाश ही एक पोकळी आहे बरोबर, आणि त्यातला जो शब्द जो आहे, जो आपला ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आहे. मनुष्यामधली सामर्थ्य, आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण आहे, कला आहे, काहीतरी सामर्थ्य आहे. तर ते सामर्थ्य म्हणजे ती जी शक्ती जी आहे ती म्हणजे मी आहे असं भगवंत सांगत आहेत. आता म्हणजे ते चराचरात कसे व्यापलेले आहेत की ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला त्या भगवंताचं स्मरण असलंच पाहिजे. म्हणजे माझं कर्म मी त्याला कसं अर्पण करू किंवा त्या कर्माचं फळ किंवा त्या भगवंतासाठी कसं करू. अरे तू साधं जे पाणी पितो आहोत, जो पेलाभर पाणी पितो आहे, तिथे भगवंत आहे आणि तिथे भगवंत आठवला पाहिजे. त्याच्या आनंदासाठी आपण हे कर्म करतो आहोत, ते आठवलं पाहिजे. आणि म्हणून आपला हा आजचा अध्याय. हरे कृष्ण. इथे ना हा भगवंताची जी शक्ती जी आहे आणि ती कशामध्ये स्थित आहे हे दोन चार्ट मध्ये दिलेलं आहे. तर कोणीतरी दोघं जण पटकन वाचणार का? की त्याच्यामध्ये असं वाचायचं आहे की पाण्यातील चव मी आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश मी आहे. 2 जण पटकन कोण वाचणार का? हरे कृष्ण. वाचू का मी आणि धनश्री माताजी म्हणून? हो चालेल चालेल. पाण्याची धनश्री माताजी आहेत ना? पाण्याची चव मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्राचा ओम मी आहे, आकाशाचा शब्द मी आहे, मनुष्याचा सामर्थ्य मी आहे, पृथ्वीचा सुगंध मी आहे, आगीची उष्णता मी आहे, सर्व जीवांची जीवनशक्ती मी आहे, सर्व तपस्व्यांचे तप मी आहे, अस्तित्वातील सर्व वस्तू म्हणजे वस्तूंचे बीज मी आहे, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता मी आहे, शक्तिमानांची शक्ती मी आहे,
बलवानांचं बल मी आहे. आणि धार्मिक तत्वाच्या विरुद्ध नाही ते म्हणजे लैंगिक जीवन. हरे कृष्ण माता. कृष्ण. हा. तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे इथे भगवंत स्थित आहेत की आपल्या ह्या भौतिक जीवनामधल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला ज्या आहेत तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत स्थित आहेत आणि त्यामुळे त्याच्या आनंदासाठी त्याला स्मरून आपल्याला हे करायचं आहे असं कुठेतरी भगवंत सांगता आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की नाही विज्ञान आपल्या भोवती आहे. आपण विज्ञान युगातच आहोत पण त्या विज्ञानापलीकडचं ज्ञान कुठेतरी आज आपल्याला आजच्या अध्यायात बघायचं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. पुढचं पण वाचू का? हो हो वाचा वाचा. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक या मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणीत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग सात्विक, राजसिक आणि तामसिक म्हणजे सत्व, रज, तम हे जे 3 गुण ह्या 3 गुणांनी आपली ह्या प्रकृतीमध्ये हे 3 गुण आहेत किंवा त्या प्रकृतीचे वैशिष्ट्य आपण असं म्हणू शकतो किंवा प्रकृतीचा आविष्कार म्हणजे हे 3 गुण आहेत बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की आपण ह्या प्रकृती जन्माला आल्यामुळे हे 3 गुण तर आपल्यामध्ये आहेतच. आणि म्हणून इथे भगवंत काय सांगत आहेत की ही प्रकृतीची निर्मिती किंवा हा प्रकृतीचा विस्तार ह्या भगवंतापासून झालेला आहे. त्यामुळे हे 3 गुण सुद्धा हा भगवंताच्याच अभिव्यक्ती आहेत, भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे. त्यामुळे ते 3 गुण जे आहेत ते आपल्याला एका कठपुतलीप्रमाणे वावरवत आहेत किंवा आपल्याला कंट्रोल करत आहेत. आपण एक श्लोक शिकलो होतो 3ऱ्या अध्यायामध्ये, अनिच्छेन बलात्, हो की नाही, की ज्याच्यामध्ये आपल्याला अशा काय असं आहे की ज्याच्यामुळे अर्जुनाचा प्रश्न होता की आपल्याकडनं त्या गोष्टी केल्या जातात, आपल्याकडनं त्या गोष्टी घडल्या जातात आणि त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहिलं होतं की त्या आगीचा धूर असेल किंवा म्हणजे ते आच्छादन, त्याच्यानंतर तो धुळीने माखलेला आरसा असेल. तर हे सगळं हे कशामुळे होतं आहे, कारण की आपण त्या 3 गुणां आपल्याला कंट्रोल करत आहेत, त्या 3 गुणांचा पडाव प्रभाव ते आच्छादन आपल्या भोवती आहेत. पण भगवंतांसाठी काय आहे की ते 3 गुण जे आहेत ते भगवंताच्या अधीन नाही, तर ते 3 गुणांवर कंट्रोल किंवा नियंत्रण कोण आणत आहे तर भगवंत आणत आहेत असं कुठेतरी ते सांगत आहेत. आणि म्हणून मग भगवंत इथे पुढे काय सांगत आहेत की ह्या 3 गुणांनी मोहित झाल्यामुळे ह्या 3 गुणांचा प्रभाव पडाव आपल्यामध्ये असल्यामुळे काय होत आहे की मग तुमच्यामध्ये कुठला गुण वाढीस लागलेला आहे किंवा त्या पद्धतीने आपल्याला किंवा त्या 3 गुणांचं आच्छादन असल्यामुळे आध्यात्मिक दृष्टी किंवा आध्यात्मिक सृष्टी, भौतिक सृष्टी यातला फरक आपण जाणू शकत नाही किंवा यातला आध्यात्मिक दृष्टी किंवा सृष्टी जी आहे ती आपल्याला शाश्वत वाटत नाही आणि ही जी भौतिक सृष्टी जी आहे हीच आपल्याला कुठेतरी सत्य वाटू लागते. तो आभास नसून आपल्याला तेच सत्य आहे, तेच अंतिम सत्य आहे असं वाटू लागतं. आणि त्यामुळे भगवंताचा जिथे आध्यात्मिक प्रकृती सृष्टी ज्याच्यावर विश्वास नाही, पराप्रकृती काय आहे हे नाही, त्यामुळे भगवंताचा ते अविनाशी स्वरूप जे आहे, जे सच्चिदानंद जे रूप जे आहे ते आपण जाणू शकत नाही किंवा ते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि त्याला हे जबाबदार कोण आहेत तर हे 3 गुण जबाबदार आहेत असं कुठेतरी भगवंत सांगत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. दैवी ह्येष्या गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता आपल्याला मोह माया प्रकृती म्हणजे ह्या मोह मायेच्या पाशामध्ये आपण अडकलेलो आहोत हो की नाही, त्या मोह पाशात आपण अडकलेलो आहोत. आणि ती माया शक्ती जी आहे, जे भगवंताच्याच शक्तीचा विस्तार आहे, ती एवढी विस्तार आहे, एवढी कठीण आहे, एवढी अशी चिवट आहे असं आपण म्हणू शकतो, की ती अशी घट्ट अशी बसलेली आहे आणि सतत आपली परीक्षा घेत असते, सतत परीक्षा घेत असते. की असं होतच नाही की आपण भगवंताकडे जायचं, आपण ठरवलं आणि आपण म्हटलं ना, डोळे बंद करून भगवंताचं नाव घेतो, नाही. मनात हा विचार आण, मनात तो विचार आण, हे परीक्षा घे. ती सतत, सतत, सतत ती आपल्याला काहीतरी अडथळे तयार करत असते. आणि म्हणून ती अतिशय दुस्तर अशी जी आहे. आणि म्हणून त्याच्यामध्येच भागवतामध्ये आहे की कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम असे हे भक्तांचे प्रकार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये जो उत्तम जो भक्त असतो किंवा म्हणजे जसे पायऱ्या, टप्पे म्हणू शकतो की नाही, पोझिशन्स तशा पद्धतीने. तर तोच कुठेतरी ह्या मायेला मायेचे पाश तोडू शकतो किंवा किंवा जो भगवंताला शरण गेलेला आहे, त्याचा भाव महत्वाचा, प्रेम भक्ती महत्वाची, तोच या मायेच्या भवसागरातून तो तारून जाऊ शकतो किंवा भगवंत त्याचा उद्धार करतात, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो, असं इथं भगवंत सांगत आहेत. हरे कृष्ण माताजी. न मां दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे मन मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता विमूढात्मा, संशयात्मा हे शब्द आपण ऐकलेले आहेत. हे जे दुष्ट आहेत, नराधम आहेत, मूर्ख आहेत, जे त्यांचा भगवंतावर यत्किंचितही विश्वास नाही, 0.1% सुद्धा विश्वास नाही, असे जे लोक आहेत त्यांना नास्तिक हा शब्द भगवंताने वापरलेला आहे. न इति अस्तिकः, जो आस्तिक नाही असा तो नास्तिक. म्हणजे याच्यावर भगवंताचा विश्वास, भगवंत कोणी आहे किंवा भगवंताच्या शक्तीवर विश्वास नाही, भगवंतावर विश्वास नाही, तर असे जे असतात हे असुरी वृत्तीचे, असुरी प्रवृत्तीचे लोक असतात, की ज्यांच्याकडे संपूर्ण म्हणजे ज्ञान काही नाहीच आहे, सगळा अज्ञानाचा भ्रम त्या बुद्धीभोवती पसरलेला आहे आणि त्यामुळे तसेच विचार, तसेच आचार आणि अशा प्रवृत्तीचे लोक भगवंताला कधीही शरण जात नाही. त्यामुळे त्यांना कुठलंही कार्य जे आहे ते स्वतःसाठी करता आहेत असं त्यांना वाटत असतं. तसं आता ह्या गाढवाला इथे वाटतं आहे की तो स्वतःच हे सगळं ओझं जे आहे ते वाहून घालतो आहे. त्याच्यानंतर रावणाने जी घोर तपश्चर्या केली होती, तर त्याच्या मागे त्याचा हेतू काय होता, की त्याला त्याला ईश्वर व्हायचं होतं, त्याला तिन्ही लोकांचा स्वामी व्हायचं होतं. तर त्याच्या मागे त्याची स्वार्थी वृत्ती होती. पण असेही लोक आहेत की ज्यांना जे भगवंताची जी आराधना करत आहेत, पण वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये. तर ते आपण बघूया. हरे कृष्ण. चतुर्विधा भजन्ते मां जनः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग त्याचे 4 प्रकारचे भक्त जे आहेत, जे भगवंताची भक्ती करू लागतात. मग त्याच्यामध्ये बघा आपल्याला इथे 4 दिलेले आहेत. एक आहे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे आपल्याला माहिती आहे की द्रौपदीवर जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण, जेव्हा राज्यसभेमध्ये भर राज्यसभेमध्ये द्यूत भवन जे होतं, त्याच्यामध्ये द्रौपदीला वस्त्रहरणा सारख्या अपमानास्पद सिच्युएशनला त्याला सामोरं जावं लागतं, तेव्हा तिने त्या क्षणाला तिने कोणाचाही धावा न करता तिने भगवंताचा धावा केला आणि भगवंत तिच्यासाठी धावून आले. ती भगवंतांना शरण गेली की जे पुढे सगळं तुलाच बघायचं आहे आणि भगवंताने तिची मदतही केली. त्याच्यानंतर आपल्याला इथे माहिती आहे की
गजेंद्र मोक्षची गोष्ट आपल्याला माहिती आहे की गजेंद्र मोक्षाने सुद्धा जेव्हा त्यांचा पायाला मगरीचा चावा घेतला होता तेव्हा त्यांनी काय केलं की त्या याच्यात सुद्धा त्यांनी भगवंताचा धावा केला आणि भगवंताच्या चरणाशी त्या पाण्यामधलं कमळ अर्पण केलं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात सापडलेले आहात जेव्हा त्या स्थितीमध्ये तुम्ही भगवंताला शरण जाता आहात तेव्हा तुम्हाला भगवंत तुमच्यासाठी धावून येत आहेत. त्याच्यानंतर एक आहे की आपल्याला शुकदेव गोस्वामी हो की नाही तर व्यास मुनींचे मुलगा शुकदेव गोस्वामी आईच्या उदरामध्ये 16 वर्ष होते. आईच्या उदरातनं आणि 16 म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक गर्भ जे असतं ते 9व्या महिन्यातनं आईच्या उदरातून बाहेर येतं. पण व्यास मुनींचे मुलगा शुकदेव गोस्वामी यांनी त्या आईच्या गर्भात असतानाच त्यांनी भागवतमची कथा ऐकली होती आणि त्यामुळे त्यांना ह्या भौतिक जगात यायचंच नव्हतं. त्यांना जन्म घ्यायचाच नव्हता. आणि मग तेव्हा शुकदेव गोस्वामींची माता किंवा व्यासमुनींची पत्नी जी आहे त्यांनी भगवंताचा धावा केला आणि तेव्हा भगवंत शुकदेव गोस्वामींना म्हणाले की तू ह्या भौतिक जगामध्ये नाही अडकणार या संसारात नाही अडकणार आणि अशी खात्री अशी ग्वाही कुठेतरी भगवंताने दिल्यानंतर ते आपल्या मातेच्या उदरातून बाहेर आले आहेत. आणि जेव्हा ते आले तेव्हा भगवंताने त्यांना त्या 16 वर्षाचा युवक बनवलं. पण जेव्हा ते 16 वर्षाच्या युवक झाल्यावर त्यांनी जराही आपल्या आई कोण आहे वडील कोण आहे त्यांच्याकडे पाहिलं नाही आणि ते तसेच ते तिकडनं धावत सुटले की त्या भगवंताच्या भक्तीसाठी म्हणा किंवा ते तिकडनं धावत सुटले आणि ते तिथे त्यांना कारण की या भौतिक मोहामध्ये पडायचंच नव्हतं. त्यामुळे माझी आई कोण आहे माझे वडील कोण आहे याचं त्यांना काहीही त्याच्यात पडायचंच नव्हतं. त्याच्यानंतर परीक्षित महाराज जे आहेत की परीक्षित महाराज यांना जेव्हा शाप मिळाला की 7व्या दिवशी तुला मृत्यू सामोरं जावं लागणार आहे तेव्हा त्यांना की जेव्हा मृत्यूला आपण आता सामोरं जायचं आहे तर तेव्हा एखाद्या मरणाऱ्या माणसाचं कर्तव्य काय आहे हे जाणून घेण्याची म्हणजे ते जिज्ञासू वृत्तीने त्या ज्ञानाच्या शोधामध्ये ते बाहेर पडले आणि आनंद मठ येथे शुकदेव गोस्वामींनीच त्यांना भागवतम सांगितलं. त्या 7 दिवसामध्ये भगवंताची कथा सांगितली आणि म्हणून भागवत सप्ताह आणि म्हणून तेव्हा श्रीमद भागवतम प्रथम आपल्या ह्या मृत्यू लोकामध्ये पृथ्वी लोकामध्ये त्याचं कथन झालेलं आहे मनुष्य प्राण्यांमध्ये. तेच भागवतम जेव्हा त्याच आनंद मठामध्ये सुत स्वामी जे होते सुत गोस्वामी की ते सुद्धा त्या लोकांमध्ये बसलेले होते. त्यांनी सुद्धा ते श्रवण केलं साक्षात शुकदेवांकडून आणि म्हणून त्याच्यानंतर नैमिषारण्यामध्ये जवळजवळ 200 वर्षांनी त्यांना तो अधिकार प्राप्त झाला आणि त्या अधिकार वाणीने त्या अनेक ऋषींच्या प्रश्नांची कलियुगाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या याच्यावर त्यांनी त्या सगळ्या सुत गोस्वामींनी त्यांना ते भागवतमचा पुन्हा सांगितलं. म्हणजे त्या जिज्ञासू वृत्तीने आलेले जे अनेक ऋषी मंडळी होती त्यांना सुतदेव गोस्वामींनी त्याचं भागवतमचं कथन केलं. इथं सुग्रीव असेल किंवा ध्रुव बाळ असेल तर ते एका अर्थार्थी म्हणजे सुग्रीवाचं राज्य त्याच्या भावाने हिसकावून घेतलं होतं किंवा ध्रुव बाळाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी ते 5 वर्षाचं बाळ जे होतं ते भगवंताच्या शोधार्थ बाहेर पडलेलं होतं. तर अशा काही इच्छा होत्या काही भौतिक इच्छा होत्या पण शेवटी भौतिक इच्छा जरी असल्या तरी त्यांनी भगवंताची भक्ती केली आणि नंतर काय झालं त्याचं परिमार्जन जे झालं ते भगवंताच्या भक्तीमध्ये झालं. म्हणजे तुम्ही कुठल्याही मार्गासाठी कुठल्याही कारणासाठी भगवंताची भक्ती केली तरी त्या प्रत्येक भक्तीमध्ये भगवंत तुम्हाला मदत करायला धावून येतोच. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हे असे वेगवेगळे आपण आता ही एक उदाहरण घेतली. असे आपल्या ह्या कलियुगात सुद्धा आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत की कुठल्या तरी कारणासाठी आपण सकाम भक्ती करत असतो हो की नाही. आपण नेहमीच ह्या भौतिक इच्छा आकांक्षांसाठी आपण सकाम भक्ती करत असतो
पण ज्याला भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जो गेलेला आहे किंवा आध्यात्मिक प्रकृती काय आहे, भगवंत कोण आहेत, याचं संपूर्ण ज्ञान आहे आणि त्या कारणासाठी तर भगवंताच्या प्रेम भावाने, प्रेम भक्तीने, जो शुद्ध भक्तीने भगवंतामध्ये ला शरण केलेला आहे आणि जो भगवंताची आराधना उपासना करतो आहे, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे असं भगवंत सांगत आहे. तोच श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा माताजी. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवात्मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंत सांगत आहेत की अनेक जन्म घेतल्यानंतर आपल्याला भगवंताचं वास्तविक ज्ञान प्राप्त होतं आणि आपल्या ह्या सृष्टीचं आपलं हे जे परम कारण जे आहे, हे जाणून जो भगवंताला खऱ्या अर्थाने शरण जातो, मनोभावे शरण जातो आणि असा जो कोणी असतो तो एखादाच असतो किंवा तो महात्मा असं म्हटलेलं आहे किंवा जे गुरुपदावर असतात, जे संत पदावर असतात, शतकांमधून असा एखादाच कोणीतरी जन्माला येतो असं इथे भगवंत सांगत आहेत की अनेक जन्म, जसं आपण पाहिलं कर्माचा बॅलन्स जो आहे तो आपला वाढत जातो आहे. जसा जसा वाढत जाणार आणि मग आपण 0 पासून स्टार्ट करणार आणि जेव्हा तुम्ही 90 क्रॉस करता, 80-90 क्रॉस करतात, तेव्हा जो जन्म तुम्हाला मिळतो, तेव्हा तुम्ही कुठल्या तरी संत पदावर किंवा कुठल्या तरी गुरुपदावर असतात आणि असा एखादाच असतो. असे सगळ्यांचेच जीव असे तिथपर्यंत पोहोचत नाही. मॅरेथॉन कोणीतरी एकच जिंकतो. तसा असा लाखो करोडो जीवांमधनं असा कोणीतरी एखादाच असतो की तो स्वतःचा तो ज्ञान काय आहे हे जाणून तो स्वतःचा उद्धार करून घेतो असं भगवंत सांगतात आणि असा जो कोणी असतो तो अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विविधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवताची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपल्याला माहिती आहे का ह्या भौतिक जगामध्ये अनेक इच्छा आकांक्षांनी आपण घेरलेले आहोत किंवा वेढलेले आहोत आणि म्हणून इतक्या मनोकामना, इतक्या इच्छा आपल्या भोवती आहेत आणि मग आपल्याला हेच भौतिक जग जे आहे हेच कुठेतरी खरं वाटत असतं, हेच सत्य वाटत असतं आणि मग त्याच्यासाठी मग त्या भौतिक जगामधल्याच ते भौतिक वस्तूंसाठी आपण भगवंताला शरण जात असतो, भगवंताची भक्ती करत असतो. मग जसा तुमचा भाव, जशी भक्ती, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही विविध देवतांना, विविध प्रतिदेवतांना शरण जातात. जे तुमच्याकडे नाही आहे ते मागण्यासाठी तुम्ही भगवंताला शरण जातात आणि मग तुम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या भगवंताचे जे वेगवेगळे विस्तार आहेत, वेगवेगळे रूप जे आहेत, त्यांना लोक शरण जातात, त्यांची उपासना करतात. पण आणि मग ते तुम्ही सकाम भक्ती केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ हे मिळतच, हो की नाही? पण ते फळ जे आहे, ती उपासना जी आहे, ते फळ कोणाकडे मिळतं की कुठेतरी भगवंतच ते फळ तुम्हाला देत असतात. प्रत्येकाच्या रूपामध्ये भगवंत स्थित आहे असं भगवंत सांगत आहेत आणि मग ती भक्ती जी आपल्यामध्ये आहे, की आपल्यामध्ये जी उपासना करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे, तर आपल्या हृदयामध्ये असलेला जो परमात्मा परमेश्वर आहे, तर तो कुठेतरी आपल्याला मदत करतो आहे किंवा मदत कसली करतो आहे, तुमच्यातली जी इच्छा निर्माण झालेली आहे, तर ती इच्छा तशीच सतत ठेवण्यासाठी, ती नित्य ठेवण्यासाठी, ती उपासना नित्योपासना करण्यासाठी तुम्हाला तो भगवंत मदत करता आहेत. पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण भगवंताला शरण जातो आहोत. मग कदाचित तुम्ही सकाम भक्तीसाठी जात असाल, कदाचित निष्काम कुठल्या तरी, पण जेव्हा तेव्हा तुम्ही असं जातात
तेव्हा निश्चित तो भगवंत सुद्धा, आपण जेव्हा एक पाऊल पुढे जातो, भगवंत निश्चित आपल्याला त्याचा हात जो आहे तो आपल्याला देतो आहे आणि आपल्यातली भक्ती जी आहे किंवा आपल्यातली उपासनेची भावना जी आहे ती तो जागृत ठेवतो आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जशी श्रद्धा, जसा भाव, तशी भक्ती, असं आपण म्हणतो की नाही. मग मला हे हवं आहे, माझी ही इच्छा आहे आणि म्हणून आपण ही पूजा, ही उपासना आपण असं काहीतरी करत असतो, हो की नाही. आणि मग काय होतं की आपण म्हणजे ती सकाम भक्ती झाली. मला हे हवं आहे, याच्यासाठी मी काहीतरी करतो आहे आणि म्हणून ती सकाम भक्ती, कुठल्या तरी कारणासाठी केलेली भक्ती, कुठल्या तरी आसक्तीसाठी केलेली भक्ती. आणि मग काय होतं की त्याची फळं सुद्धा तशीच मर्यादित असतात. ते सुद्धा क्षणिक असतात. म्हणजे तुम्ही भक्ती केली, तुम्ही उपासना केली, तुम्ही पारायण केलं, पूजा पूजा केली, त्या पूजेचं जे काही फलित असेल, तर हे सगळं काय आहे की जेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळतं, तुमचं मनोवांछित जे आहे, जे सफल होतं आहे, तुमच्यातल्या मनातली इच्छा पूर्ण होते आहे, म्हणजे तुम्ही परत बॅक टू स्क्वेअर वन येत आहात. म्हणजे तुम्हाला परत नव्याने सुरुवात करायची आहे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. परत तुम्हाला नव्याने कर्म करायचं आहे. कारण तुम्ही सकाम भक्ती करता आहात. तुम्ही जी काही भक्ती केली आहे, जी काही उपासना केलेली आहे, त्याचं फळ तुम्हाला परत मिळतं आहे. म्हणजे तुमची भक्ती जी आहे, भगवंतापर्यंत पोहोचण्याची जी इच्छा जी आहे किंवा तो जो मार्ग जो आहे, परत कुठेतरी म्हणजे पुण्य जरी तुम्ही कमवलं तरी ते पुण्य खर्ची होतं आहे, कारण त्या फळाच्या स्वरूपामध्ये. आणि मग परत तुम्हाला भगवान म्हणजे तुम्ही बॅक टू स्क्वेअर वन येता आहात. तिथेच कारण त्याचं फळ जे आहे ते क्षणिक आहे, मर्यादित आहे. पण ज्यांना माहिती आहे की जे भगवंताची उपासना करत आहेत, भगवंत कोण आहेत हे माहिती आहे आणि मग काय होत आहे की मग मोक्ष काय आहे, भगवंत काय आहेत, आपला उद्धार करणं म्हणजे काय, हे ज्याला माहिती आहे तो नक्कीच भगवंताचीच उपासना करतो, भगवंतालाच शरण जातो आणि भगवंताच्या त्या परमधामापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि पोहोचतोही. पण असं इथे भगवंत सांगत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण भक्ती करतो, भगवंताची उपासना करतो, पण अनेक लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं की भगवंत म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे कोणी सगुण साकार नसून ते कोणीतरी निर्गुण निराकार आहेत आणि त्यांनी तो जन्म घेतलेला आहे, कृष्णाचा असेल, रामाचा असेल. आणि त्यामुळे काय होतंय की भगवंताचं जे अविनाशी चिरंतन सच्चिदानंद स्वरूप जे आहे, जे दिव्य स्वरूप जे आहे ते जाणू शकत नाहीत किंवा त्याचा त्यांच्यावर विश्वास नसतो. हरे कृष्ण माताजी. कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माता जे अज्ञानी आहेत, हो की नाही, आपण सगळे अज्ञानी आहोत आणि म्हणून आपण रोज प्रार्थना करत असतो, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, हो की नाही. तर अनेक ह्या भौतिक जगामध्ये मूढ आहेत, अज्ञानी आहेत की ज्यांना भगवंत कोण आहेत किंवा भगवंताचं स्वरूप काय आहे, तत्वतः ते भगवंताला जाणत नाहीत. तर अशा लोकांसाठी भगवंत कधीही प्रकट होते, त्यांच्यामध्ये ते आहेत पण ते कधीही प्रकट होत नाहीत. आणि त्यांच्यासाठी मग भगवंत हे जन्म घेणारे आणि त्यांचा मृत्यूही होतो असं काहीतरी कुठेतरी त्यांच्या विचारांमध्ये आहे.
भगवंत अजन्म आहेत, अच्युत आहेत, ते सच्चिदानंद स्वरूप आहे, त्यांना दिव्येश्वरी शरीर आहे, हे ते जाणू शकत नाही किंवा जरी त्यांनी कोणीतरी सांगितलं तरी तेवढी त्यांची पात्रता नाही की त्याच्यावर ते विश्वास ठेवू शकतील किंवा भगवंताला तत्वतः जाणू शकतील. पण भगवंत एकीकडे म्हणत आहेत, तुमचा माझ्यावर विश्वास असो नसो, पण मी एक पुरुषोत्तम भगवंत म्हणून आहे आणि ह्या भूतलावर, ह्या ब्रह्मांडामध्ये इथे भूतकाळात काय झालेलं आहे, वर्तमान काळात काय सुरू आहे आणि भविष्य काळात काय होणार आहे, तर या सगळ्याची नोंद माझ्याकडे आहे. हे सगळं मी जाणतो आहे, सर्व जीवांना मी जाणतो आहे. आणि म्हणून आपण म्हणजे मी कोण आहे, तर माझ्यातल्या आत्म्याला भगवंत जाणता आहे आणि माझ्या पूर्ण आत्म्याचा प्रवास जो आहे ते डेटा फाईल भगवंताकडे आहे. मागच्या जन्मी कोण होते मी, त्याच्या मागच्या जन्मी कोण होती, मग मी काय केलं आहे, मग आतापर्यंत माझ्या कुठल्या पापांचं क्षालन झालेलं आहे, अजून किती बाकी आहे, मी काही पुण्यकर्म केले आहे का, मग त्याचं काय आहे, त्याचं कसं होणार आहे, मग माझं अकर्म काय आहे, हे प्रत्येकाची डेटा फाईल भगवंताकडे सेव्ह आहे. सुपर कॉम्प्युटर किंवा आपण जे आहे, जे जगातलं श्रेष्ठ असं सॉफ्टवेअर त्याच्याकडे आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांचा डेटा जो आहे तो फिक्स आहे, प्रत्येकाची डेटा फाईल स्टोअर आहे आणि त्याच्यामुळे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे सगळं भगवंताला माहिती आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी प्रत्येकाला जाणतो, पण मला कोणीही जाणत नाही किंवा तत्वतः माझ्याकडे कोणी येत नाही. हरे कृष्ण माताजी. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग भगवंत काय सांगत आहेत की संपूर्ण आत्ताच आपण पाहिलं की नाही, सगळ्यांची डेटा फाईल आहे भगवंताकडे. त्यामुळे जन्मोजन्मी तुम्ही जी काही पुण्य कर्म केलेली आहेत आणि त्या पुण्यकर्मामुळे तुमचं कुठेतरी पापकर्माचं क्षालन झालेलं आहे किंवा नष्ट झालेली आहेत. आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा आपण त्या द्वंद्वातून, त्या द्वंद्वरूपी मोहातून, म्हणजे काय तर आपण द्वैतातून जेव्हा बाहेर येतो, जे द्वैतातून अद्वैताकडे आपला जेव्हा प्रवास सुरू होतो, आपण तेव्हा म्हणजे जिथे द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे मी आणि भगवंत कोणी वेगळे नाहीच. माझं आणि भगवंताचं काय नातं आहे की हेच कुठेतरी भक्ती मार्गामध्ये आपल्याला भगवंत सांगणार आहेत की संबंध, अभ्युदय, प्रयोजन. माझं भगवंताशी काय नातं आहे, म्हणजे मी भगवंताचा कोणीतरी अंश आहे. मला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे माझं ह्या मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर मनुष्य जन्मासाठी मला काय कार्य आहे किंवा माझं विहित कर्तव्य काय आहे, तर भगवंताची उपासना करणं, भगवंताची सेवा करणं, नित्योपासना करणं, हे माझं विहित कर्म आहे किंवा हे माझं प्रयोजन आहे. आणि अभ्युदय काय, म्हणजे फायनल गोल, टार्गेट काय आहे माझं मनुष्य जन्माचं, तर मला मुक्ती म्हणजे काय, तर मला त्या भगवत धामापर्यंत, त्या परमधामापर्यंत पोहोचायचं आहे. तो प्रवास मला या मनुष्य जन्माद्वारे करायचा आहे किंवा मनुष्य जन्माद्वारे तो प्रवास शक्य आहे. जर तुम्हाला इतर कुठलाही जन्म मिळाला तरी तो प्रवास तुमच्यासाठी कठीण आहे किंवा केवळ आणि केवळ अशक्य आहे. पण जेव्हा मनुष्य जन्म मिळतो तेव्हा तुम्हाला हा प्रवास सोपा आहे. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की जो या द्वंद्वातून बाहेर आलेला आहे आणि अतिशय दृढ भक्तीने, श्रद्धेने माझ्यामध्ये मतपरायण होतो आहे, मला शरण जातो आहे, सगळं काही माझ्या आनंदासाठी करतो आहे, तर असा जो कोणी भक्त आहे, निश्चितच तो माझ्यामध्ये युक्त होतो आहे, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा मार्ग सुकर आहे किंवा सफल आहे. पण जो भजन्ते मा दृढ व्रत, हे फार महत्वाचं आहे की जे व्रत घेतलेलं आहे ते आपल्याला कुठल्याही काहीही आलं तरी त्याचा त्याग करायचा नाही आहे. इथे आपल्याला एक छोटीशी गोष्ट आहे
मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता किंवा एक हे सांगितलं होतं की लव मात्र साधू संग, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. तर इथे ही मृगारीची गोष्ट आहे. किती वाजले? अरे बापरे, 4:50 झालेत. हरे कृष्णा, ही गोष्ट मी उद्या सकाळ पहिल्याच वेळेस सांगते आणि मग आपण पुढचा अध्याय सुरू करूया. हरे कृष्णा. आणि मग आपण आता पुढच्या श्लोकाकडे वळूया. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. पूर्णपणे मतपारायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठा भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आता इथे भगवंत सांगत आहेत की जे मला मतपरायण झालेले आहेत, मला शरण आलेले आहेत, तर असे नियंत्रक जे आहेत, जे सर्व सृष्टीचा किंवा सर्व यज्ञांचा अधिष्ठाता, म्हणजे सगळं यज्ञ जे आहे तर ते त्याची आहुती देण्यास, म्हणजे कुठलंही कर्म अर्पण करणं, त्याची आहुती कोणाला द्यायची आहे, तर ती भगवंताला अर्पण करायची आहे. हे जो कोणी जाणेल तो निश्चितच मृत्यू समयी मला जाणू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की मगाशीच आजच्या अध्यायात सांगितलं की प्रत्येक आपला अध्याय जो आहे कुठेतरी भगवंत शेवट करता आहे त्या अध्यायामध्ये, आणि मग तो पुढच्या अध्यायामध्ये ते एक्सप्लेन केलेलं असतं. तसं मृत्यू समयी जाणल्यावर किंवा मृत्यू समयी जाणणे म्हणजे काय, तर हे आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये बघायचं आहे. तर आपण आजच्या अध्यायात काय शिकलो की भगवंताबद्दलच्या ज्ञानाचा महिमा. भगवंत आपण भक्तियोगामध्ये आपण आता आलेलो आहोत. तर भक्तियोगामध्ये ज्ञान विज्ञान योग, मग विज्ञानामागचं ज्ञान काय आहे हे कुठेतरी भगवंत सांगता आहेत. आणि मग आपल्या भगवंताच्या ज्या विविध शक्ती ज्या आहेत, ज्या अंतरंग शक्ती ज्या आहेत, की ज्याचा विस्तार जो आपल्या भोवती पसरलेला आहे, तर त्याचं वर्णन आपल्याला आजच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. मग भगवंताला शरण कोण जाऊ शकतं? मग असे जे 4 प्रकारचे भक्त जे आहेत, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, त्याचं वर्णन भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. मग देवपूजा आणि व्यक्तित्ववाद हे कुठेतरी भगवंत सांगत आहेत. आणि पुन्हा ब्रह्माकडून भक्तीकडे, म्हणजे आपल्याला प्रकृती करून आपल्याला पराप्रकृतीकडे जाण्याचा जो प्रवास जो आहे, द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा जो प्रवास जो आहे, तो कुठेतरी आजच्या अध्यायापासून आपल्याला सुरुवात झालेली आहे. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.